अं, परवा रिक्षाने चालली होती. छान सकाळची वेळ होती. 8, 8:15ची वेळ होती आणि रिक्षात बसले. तर त्यांना स्पीकर लावायचा असेल म्हणून त्यांनी जोरात बटन दाबलं आणि इतका कानाजवळ जोरात आवाज झाला. मला खूप इरिटेट झालं आणि तिथून पुढे काही मिनिटांसाठी माझ्या डोक्यात कंटिन्यू तेच चालू होते, की "अरे यार, काय सकाळी-सकाळी यांचे एवढा मोठा आवाज केला. आता मला इरिटेट होतंय" वगैरे. आणि थोडं पुढं गेल्यानंतर मला असं रिअलाईज झालं, की अरे माझं फेव्हरेट गाणं चालू आहे आणि मला ते कळलं सुद्धा नाही. कारण की माझ्या डोक्यात कंटिन्यू हाच विचार चालू होता, की काहीतरी रॉंग घडलंय किंवा मला इरिटेट होतंय. त्यामुळे जो येणारा पुढचा चांगला क्षण आहे, तो पण मला एन्जॉय करता येत नव्हता. तर तेव्हा एक गोष्ट खरंच रिअलाईज झाली, की आपण आपल्या माइंडला कुठली गोष्ट फीड करतोय आणि ती किती वेळासाठी फीड करतोय, याच्यावर कॉन्शियसली बघणं किती गरजेचं आहे. की ठीक आहे चलो ही काही मिनिटांची गोष्ट होती. मला ती रिअलाईज झाली म्हणून आपल्याला असं वाटतं की छोटीशी गोष्ट आहे. पण एखादा व्यक्ती आहे आणि अगदी खूप वर्षापासून तो स्वतःच्या माइंडला सांगतोय की माझ्यासोबत हे वाईट घडलंय, हे वाईट घडलंय. त्याचं माइंड पण ती गोष्ट कॅरी करतोय, ते फिक्स झालंय. आणि त्याच्यापुढे त्याच्या आयुष्यात येणारे जे चांगले क्षण आहे, ते पण त्याला त्या गोष्टीमुळे एन्जॉय किंवा दिसतच नाही. एन्जॉय करणं तर लांब आहे, पण कळतच नाही की अच्छा ही गोष्ट माझ्यासोबत चांगली घडतीये. तो व्यक्ती त्याच सिच्युएशनमध्ये की अरे माझ्यासोबत रॉंग झालं किंवा मला त्रास होतोय, इरिटेट होतंय. सो खरंच ही खूप लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे. कॉन्शियसली आपण आपल्या माइंडला काय फीड करतो याच्याकडे बघण्याची गरज आहे. मला असं वाटतं त्याच्यासाठी आपण एक सिंपल रूल फॉलो करायला पाहिजे. फर्स्ट म्हणजे थिंक. त्या गोष्टीवर जी गोष्ट घडली तिच्यावर विचार करा. सेकंड म्हणजे एक्सेप्ट. मनापासून ती स्वीकारा आणि थर्ड म्हणजे मूव्ह ऑन. पुढे चला. झालंय, मनापासून स्वीकारा. ओके, आता पुढे जायचं, पुढचा रस्ता बघायचा आहे. थँक यू.